आशियातील इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. याचा थेट परिणाम आता तुमच्या स्वयंपाकघरावर देखील होणार आहे. केंद्र सरकारने गॅस सिलेंडर बुकिंग बाबत एक मोठा निर्णय घेतला असून देशात इस्मा देखील लागू करण्यात आला आहे. नक्की काय आहेत हे नवीन नियम पाहूयात. नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात इंधनाचा तुटवडा होऊ नये आणि काळा बाजार थांबावा म्हणून सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. पहिला नियम म्हणजे सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगच्या अंतराचा कालावधी वाढवला आहे. आधी हा कालावधी 15 दिवस होता, नंतर तो 21 दिवस केला आणि आता थेट 25 दिवसांवर नेला आहे. म्हणजे 24 दिवस पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही नवीन बुकिंग सुरू करू शकणार नाही. आणि दुसरा नियम म्हणजे व्यावसायिक गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा म्हणजेच इस्मा लागू केला आहे. सध्या देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा नाही, पण साठेबाजी करणाऱ्यांवर आता सरकारची कडक नजर असणार आहे. केवळ नियमच बदललेले नाही तर खिशाला कात्री देखील लागली आहे. म्हणजे 7 मार्च पासून नवीन दर देखील लागू करण्यात आले आहेत. घरगुती सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर कमर्शियल सिलेंडर तब्बल 114 रुपयांनी महागला आहे. जागतिक युद्धाच्या सावटाखाली ऊर्जा सुरक्षा टिकवण्यासाठी सरकारने हे कठोर निर्णय घेतले आहेत. मात्र 25 दिवसांच्या बुकिंग मर्यादेमुळे मोठ्या कुटुंबांना किंवा गॅसचा जास्त वापर करणाऱ्या अशा सामान्य ग्राहकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड